Hello. In the sexual reproduction, our main focus is on the reproduction process in case of the angiospermic plant, ज्याला आपण फ्लॉवरिंग प्लांट काय केलाय, कन्सिडर केलाय. आता याच्यामध्ये जसं मी तुम्हाला प्रिव्हियसली सांगितलं का डायरेक्टली गॅमेट्स तयार न होता सुरुवातीला काय तयार होतात, स्पोर है ना. त्याला आपण स्पोरुलेशन म्हणा किंवा स्पोरोजेनेसिस वर्ड वापरला होता. त्याच्यामध्ये मायक्रोस्पोर तयार होतात मेलमध्ये, मेगॅस्पोर तयार होतात फिमेलमध्ये है ना. ही प्रोसेस आपण ऑलरेडी डिस्कस केली आहे. त्यातला एक ऍडिशनल पार्ट होता पहा, दॅट इज पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. कारण कसं असतं, एक तर पूर्ण अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये फ्लॉवरिंग प्लांट ज्याला आपण मोस्ट डायव्हर्स ऑर्गॅनिझम कन्सिडर करतो प्लांटमध्ये, मॅक्झिमम व्हेरायटी याच ऑर्गॅनिझममध्ये आहे. तर याच्यामध्ये फर्टिलायझेशन तुम्हाला स्टडी करायचे आहे. त्याच्यानंतर नवीन जनरेशन तयार होईल. पण त्याच्या अगोदर स्पोर तयार झाले. मेलमध्ये पोलन ग्रेन तयार झाले, मायक्रोस्पोर. फिमेलमध्ये मेगॅस्पोर तयार झाले. मग त्या ठिकाणी गॅमेट्स तयार होतील. नंतर कुठं फ्युजन घडेल, फर्टिलायझेशन घडेल. आपण त्याला पूर्ण त्या प्रोसेसला डिव्हाइड केलाय इन टू द प्री फर्टिलायझेशन इव्हेंट, फर्टिलायझेशन इव्हेंट आणि तिसरा पार्ट आहे आपला पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट. तर त्यातला आतापर्यंत आपण प्री फर्टिलायझेशन इव्हेंटच पाहून राहिलो आणि आताच एक टॉपिक त्याच्याशी रिलेटेड आहे की पोलन आणि पिस्टिल. पोलन म्हणजे काय, तर इट इज द टाइप ऑफ पोलन ग्रेन. पोलन मीन्स पोलन ग्रेन. आणि दुसरा कोणता आहे, तर पिस्टिल. पिस्टिल म्हणजे काय, तर इट इज द कार्पेल. डायग्राम तुम्ही ऑब्झर्व करू शकता. दिस कम्प्लीट डायग्राम इज ऑफ द पिस्टिल, हे की नाही. यातला जो लोअर पार्ट आहे इट इज कॉल्ड एज ओव्हरी, ज्याच्यामध्ये ओव्ह्यूल असेल आणि सेंट्रली प्लेस काय असेल, एग. या ठिकाणी एक सेल असेल. सध्या मी ब्रॉड लेवलला सांगून आलो तुम्हाला. त्याच्यानंतर इलॉंगेटेड पोर्शन त्याला आपण म्हणतो इस्टाईल अँड टीप इट इज कॉल्ड एज द स्टिग्मा. हा जो पार्ट आहे याला म्हणतो आपण स्टिग्मा. ठीक आहे. आणि जेव्हा पॉलिनेशन नावाची प्रोसेस घडते, आपण प्री फर्टिलायझेशन इव्हेंट स्टडी करून राहिलो. मी तुम्हाला रिपीट करून सांगून राहिलो. आणि त्याच्यामध्ये पॉलिनेशन घडलं आहे. पोलन ग्रेन ट्रान्सफर फ्रॉम अँथर टू दी स्टिग्मा. आणि आपण याचे टाइप्स पाहिले, त्याच्यामध्ये एजंट्स कोणकोणते ते सगळं आपण डिस्कस ऑलरेडी केलं आहे. मग जेव्हा पोलन ग्रेन डिपॉझिट होतात, त्या पोलन ग्रेनचा आणि या पिस्टिलचा म्हणजेच कोणता, कार्पेलच्या पार्टचं कोणकोणत्या इंटरॅक्शन्स घडतात, त्याच्यामध्ये कोणकोणत्या केमिकल रिॲक्शन घडतात, हा तुम्हाला एक स्पेशल पार्ट डिस्कस करायचे आहे. ठीक आहे. आणि तोच आपण आज स्टडी करू. सो व्हॉट डू यू मीन बाय पोलन पिस्टल इंटरॅक्शन. पहा, आता आपलं हेडिंगच असं त्यांनी दिलं आहे की पोलन पिस्टल इंटरॅक्शन म्हणजे काय होतं. एकदम सिंपल आहे. पहा, पोलन ग्रेन अँथर मधून रिलीज होऊन राहिले अँड डिपॉझिटिंग ऑन द स्टिग्मा. मग त्या पोलन ग्रेन मध्ये आणि त्या स्टिग्मा किंवा मग त्या स्टिग्माला तुम्ही एक नाव देऊ शकता, लँडिंग सरफेस. आपल्या माहिती करता प्लॅटफॉर्म म्हणू शकता तुम्ही, लँडिंग प्लॅटफॉर्म फॉर दी पोलन ग्रेन. किती सोपं आहे. एखादं एरोप्लेन जेव्हा लँड होते तेव्हा त्याला एक पर्टिक्युलर स्पेस पाहिजे फॉर द लँडिंग, है ना. त्याला आपण एरोप्लेन लँडिंग म्हणतो का नाही. तर तशा टाईपचं असतं पहा की जेव्हा पोलन ग्रेन, दीज आर कन्सिडर्ड ॲज दी पोलन ग्रेन, दीज आर दी पोलन ग्रेन and many pollen grains are depositing on the stigmatic surface. मग ऍक्च्युली या दोन पार्ट मध्ये, स्टिग्मा मध्ये आणि पोलन ग्रेन मध्ये काय इंटरॅक्शन्स घडतात, हाच आपला टॉपिक आहे. म्हणून त्यांनी हेडिंग दिलं आहे पोलन पिस्टिलचं काय काय इंटरॅक्शन. आता जर एनसीईआरटीच्या नुसार आपण पाहिलं तर एवढे सारे इव्हेंट्स आहेत. पण त्याच्या अगोदर आपण एक बेसिक प्रोसेस माहित करू की पोलन ग्रेन काय काम करतो आणि दुसरा म्हणजे पिस्टिल, है ना. कार्पेल कशा पद्धतीने काम करतो आणि पोलन ग्रेन. तर सोप्या भाषेमध्ये लक्षात घ्या की या पोलन ग्रेनची ऍक्टिव्हिटी काय असेल आणि त्याच्यानंतर या पिस्टिलची ऍक्टिव्हिटी
काय असेल, ह्या दोन गोष्टी तुम्हाला डिस्कस करायच्या. मग आता याच्यामध्ये कठीण काय आहे? पोलन ग्रेन काय करतो? तर पोलन ग्रेनचं काम आहे इट ऍब्सॉर्ब शुगरी सिक्रेशन. कारण स्टिग्मा म्हणजे काय? तर स्टिग्मा एक असा सरफेस आहे ज्या ठिकाणी खूप सारं शुगरी सिक्रेशन प्रेझेंट असते, विच इज कॉल्ड टू बी द नेक्टर. त्याच्यामध्ये काय असते? नेक्टर. आणि त्याला ऍब्सॉर्ब करणं हे पोलन ग्रेनचं काम असतं. मग पहिले आपण फंक्शन मेक करू. पोलन ग्रेनचं काय काम आहे आणि या स्टिग्माचं काम काय आहे, नंतर आपण पाहू त्याचे इंटरॅक्शन्स काय असतात. तर पहा, पोलन ग्रेननी काय केलं पाहिजे? इट हॅज टू ऍब्सॉर्ब दी शुगरी सिक्रेशन. त्याच्यानंतर एका पोलन ग्रेनमध्ये जी इंटाईन नावाची लेअर असते, आपण डिस्कस केलाय की एक पर्टिक्युलर पोलन ग्रेनचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये ह्या अशा प्रकारच्या दोन सरफेस राहतात, है ना. यातली आउटर जी लाईन आहे याला आपण म्हणतो एक्साईन, आणि जी इनर लाईन आहे त्याला आपण म्हणतो इंटाईन. जी इंटाईन नावाची लेअर असते ती या जर्म पोरमधून अशा टाईपची काय तयार करते? पोलन ट्यूब. इथं पोलन ग्रेन डिपॉझिट केले, त्यातल्या प्रत्येक पोलन ग्रेन ट्राय केलाय की स्वतःची पोलन ट्यूब तयार करणार. मग हाच तेच करेल की पोलन ग्रेननी शुगरी सिक्रेशन ऍब्सॉर्ब केलं, ती सेल स्वेल झाली आणि आतमध्ये जी इंटाईन नावाची लेअर आहे त्यांनी स्वतःपासून काय तयार केली आहे? पोलन ट्यूब. म्हणजे आपण मांडू शकतो पोलन फॉर्मेशन, पोलन ट्यूब, है ना. पोलन ट्यूब काय केली? तयार केली. आणि याच प्रोसेसला काय म्हणतो आपण? पोलन जर्मिनेशन. काय म्हणायचं आहे? पोलन जर्मिनेशन. म्हणजे जेव्हा जेव्हा पोलन ग्रेनचा तुम्ही स्टडी कराल, देन युअर पॉइंट शुड बी क्लिअर दॅट पोलन ग्रेन डिपॉझिट झाला, त्यानं काहीतरी शुगरी ऍब्सॉर्प्शन केलं त्या स्टिग्मामधून, ज्याला आपण नेक्टर म्हणतो. आणि नंतर त्यांनी काय केलंय की त्याच्यातली जी इंटाईन नावाची लेअर आहे त्यांनी एक एक्सटेन्शन तयार केलं, पोलन ट्यूब तयार केली, आणि या प्रोसेसला आपण नाव दिलं पोलन जर्मिनेशन. आता हे पोलन जर्मिनेशन सगळ्या पोलन ग्रेनचं घडते की नाही हा पॉइंट नंतरचा आहे, पण पोलन ग्रेन आहे तर इट हॅज टू फॉर्म द पोलन ट्यूब. हा झालं फंक्शन कोणाचं? पोलन ग्रेनचं. आता पिस्टिल, कार्पेल किंवा हा स्टिग्मा, याचं काम आहे इट प्रोव्हाइड द सरफेस. जशी एखादी सीड आपण सॉइलमध्ये सोईंग करतो, त्याची पेरणी करतो, तेव्हा ते सॉइल म्हणजे काय? इट इज द लँडिंग सरफेस. ते त्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करते की यू जर्मिनेट अँड फॉर्म्स द सीडलिंग. ते काहीतरी नवीन रोपटं तयार करते. हे काम कोणाचं असते? त्या सॉइलचं. इथं सॉइल कोणतं आहे? स्टिग्मा. मग स्टिग्माचं काम काय आहे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. स्टिग्माचं काम आहे पोलनला रेकॉग्नाइज करणं. मी या ठिकाणी काही पॉइंट्स मांडतो, लक्षात घ्या. स्टिग्माचं काम असतं मित्रांनो पोलनला रेकॉग्नाइज करणं की वेदर इट इज राईट ऑर रॉंग. जो पोलन ग्रेन डिपॉझिट झाला तो सारख्या स्पीशीजचा आहे की वेगळ्या स्पीशीजचा आहे, तो जर्मिनेट होऊ शकतो की नाही, हे सगळे निर्णय डिसाईड कोण करणार आहे? पिस्टिल. म्हणून मी म्हटलंय की याची जबाबदारी कोणती आहे? पोलन रेकॉग्निशन. तो डिसाईड करेल आणि रेकॉग्निशन झाल्यानंतर हा डिसाईड करेल की याचं काय करायचं आहे, या पोलन ग्रेन बद्दल काय घडणार. दोन गोष्टी, एक तर पोलन ग्रेन जर्मिनेट होईल किंवा होणार नाही. झाला तर त्याला आपण म्हणू प्रमोशन, आणि जर पोलन ग्रेन हा रॉंग असेल तर हा काय करेल? इट विल बी रिजेक्ट, म्हणजे रिजेक्शन. म्हणजे स्टिग्मा डिसाईड करतो की येणाऱ्या पोलन ग्रेनला जर्मिनेट होऊ द्यायचा आहे की नाही. जर्मिनेट होत झाला तर त्याला म्हणतात त्यांनी प्रमोशन केलं, है ना. आणि जर समजा तो जर्मिनेट झाला नाही त्याचा अर्थ स्टिग्माने त्याला रिजेक्ट केलं. ऍक्च्युली कसं असते माहिती आहे काय की या पोलन ग्रेन आणि स्टिग्माच्या जे काही केमिकल असतील, प्लांट मधली सेल आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये स्वतःचं काहीतरी केमिकल कंपोजिशन असेल, आहे की नाही. आणि या केमिकल कंपोजिशनवर डिसाईड होईल की त्याच्यामध्ये जेनेटिक रिलेशनशिप कोणती असेल, त्याच्यानुसार डिसाईड होईल की तो पोलन ग्रेन कोणत्या टाईपचा आहे. आता आपण पाहणारच आहोत की पोलन ग्रेन कोणता जर्मिनेट होतो, त्यात पोलन ग्रेनचे टाईप्स असतात मित्रांनो, है ना. तर या ठिकाणी अशा टाईपचे फंक्शन्स तुम्हाला लक्षात घ्यायचे की ड्युरिंग द पोलन पिस्टिल इंटरॅक्शन, पिस्टिल स्वतःचं काम करेल रेकॉग्निशनचं
आणि पोलन ग्रेन स्वतःचं काम करेल ऍब्सॉर्प्शन ऑफ दी शुगरी सिक्रिशन. म्हणून त्यांनी काय म्हटलंय की जो टॉपिक तुम्हाला स्टडी करायचा आहे पोलन क्रिस्टल इंटरॅक्शन, त्याचं मिनिंगच हे आहे की या स्टिग्मावर पोलन ग्रेन डिपॉझिट झाल्यापासून तर पोलन ट्यूबची एंट्री या एम्ब्रिओ सॅक मध्ये कशी होते, या सगळ्या इव्हेंटला तुम्हाला म्हणायचं आहे पोलन क्रिस्टल इंटरॅक्शन. सो ऑल द इव्हेंट्स फ्रॉम deposition of pollen grain on the stigma to the entry of pollen tube into the embryo sac. कारण एम्ब्रिओ सॅक मध्ये स्वतःचं स्ट्रक्चर असतं, त्याच्यामध्ये सिनर्जिड्स आहेत, एक सेल आहे, डायरेक्टली पोलन ट्यूब एंटर होते की नाही होती, कशी होते, ह्या सगळ्या इव्हेंटला आपण काय डिस्कस करतो, पोलन पिस्टल इंटरॅक्शन. आता या दोघांचे फंक्शन तुम्हाला समजले, पोलन अशा टाईपची ऍक्टिव्हिटी करेल आणि पिस्टिल ह्या अशा टाईपची ऍक्टिव्हिटी. आता आपण पाहू की कोणता पोलन ग्रेन. आता या ठिकाणी मी 4 पोलन ग्रेन ड्रॉ केले. इट इज नॉट पॉसिबल दॅट की ऑल पोलन ग्रेन डिपॉझिट अँड जर्मिनेट. डिपॉझिट सगळे झाले पण जर्मिनेट फक्त सिलेक्टेड होता, कारण या स्टाईलची अरेंजमेंटच अशी आहे की ऍट अ टाइम फक्त एकच पोलन ट्यूब आतमध्ये एंटर होईल, जी या पोलन ग्रेनच्या आतमध्ये असणारा न्यूक्लियस किंवा गॅमेट्स म्हणा त्या गॅमेटला कुठे ट्रान्सफर करेल, एक सेल पर्यंत. एकदम सोप्या भाषेत सांगत आहे मी आणि एकदम सोपा आहे. तर आता आपण पाहू की या पोलन ग्रेनचे टाइप्स कसे असतात, की कशा पद्धतीनं हे रिकॉग्निशन केलं जाते अँड व्हॉट टाइप ऑफ पोलन ग्रेन्स आर अवेलेबल ऑन दी स्टिग्मा. पहा आता एक मिनिट. द पोलन ग्रेन विच आर कमिंग ऑन द स्टिग्मा आर क्लासिफाईड इंटू द 2 टाइप्स, कंपॅटिबल पोलन ग्रेन आणि इनकम्पॅटिबल. त्याच्या नावातच आहे. जो पोलन ग्रेन स्टिग्माच्या केमिकल सोबत रिॲक्ट करू शकतो, ज्यांचे केमिकल, ज्यांचे जीन्स म्हणा तुम्ही रिलेटेड आहेत, त्यांच्यामध्ये काहीतरी रिॲक्शन्स आहेत, काहीतरी रिलेशनशिप असेल, अशा पोलन ग्रेनला तुम्हाला म्हणायचं आहे कंपॅटिबल. है ना, मिळते जुळते, किंवा तुम्ही सोप्या भाषेत लक्षात ठेवा मॅचिंग. कंपॅटिबलचा अर्थ काय होतो, मॅचिंग. आणि इनकम्पॅटिबल म्हणजे विच आर नॉट मॅचिंग. किंवा आणखीन दुसऱ्या भाषेत पोलन ग्रेन जे स्वतःचा जर्मिनेशन करू शकतात, स्टिग्मा मधून काहीतरी ऍब्सॉर्ब करतील, पोलन ट्यूब तयार करू शकतात, याचा अर्थ दोज पोलन ग्रेन आर एबल टू जर्मिनेट. अशा पोलन ग्रेनला तुम्हाला म्हणायचं आहे फर्टाईल. काय म्हणायचं आहे, फर्टाईल. आणि याच्या अपोजिट इनकम्पॅटिबल. हे पोलन ग्रेन कोणते आहेत, एक तर त्यांचं जर्मिनेशन होत नाही, म्हणून म्हटलंय दे आर अनेबल टू जर्मिनेट. हे फर्टाईल आहेत, हे स्टराईल आहेत. याच्यामध्ये कॅपॅसिटी नाहीये. कदाचित या पोलन ग्रेन मध्ये आणि त्या स्टिग्मामध्ये काहीतरी इंटरॅक्शन घडत नाही, यांचे केमिकल आणि त्या स्टिग्माचे केमिकल जुळत नाहीत. हा जेनेटिक रिलेशनशिपचा पार्ट असतो आणि हा एकदम वेगळा आहे. आपल्याला एवढ्या डीपमध्ये स्टडी पण नाही करता येत, कारण आपल्या लेवलला तो सिलेबस नाहीये. बट स्टील वी कन्सिडर इनकम्पॅटिबल पोलन ग्रेन म्हणजे रॉंग टाईप, ज्यांचं जर्मिनेशन होणार नाही ते इनकम्पॅटिबल, ज्यांचं जर्मिनेशन घडते त्याला कम्पॅटिबल. आता लक्षात आलं. म्हणजे पोलन पिस्टल इंटरॅक्शन घडताना हे डिसाईड करण्याचं काम स्टिग्मा करेल की जो इनकमिंग पोलन ग्रेन आहे तो कम्पॅटिबल आहे की इनकम्पॅटिबल आहे, तो फर्टाईल आहे की स्टराईल आहे. स्टराईल असेल तर पोलन जर्मिनेट होणार नाही, त्याला डिस्कार्ड केलं जाईल. आणि फर्टाईल असेल तर पोलन ट्यूब तयार होईल आणि नंतर काय घडेल, इंटरॅक्शन्स घडतील, ते आपण पाहणार असो. तर अशा पद्धतीनं पोलन ग्रेनचे 2 टाईप लक्षात ठेवा. आता सपोज हा जो पोलन ग्रेन आहे येणारा हा कोणता आहे, फर्टाईल. तर अशा वेळेस कोणकोणते इव्हेंट घडतात पहा, दॅट कॅन बी रिप्रेझेंटेड विथ द हेल्प ऑफ डायग्राम. आता समजा आपण या ठिकाणी एक डायग्राम ड्रॉ केली. हे समजा एम्ब्रियो सॅक असेल, and we know that it contains the egg apparatus. हे की नाही, या ठिकाणी सेंट्रली सेल जी सेल असेल त्याला म्हणतो आपण एग सेल, आणि याच्या ज्या रिमेनिंग 2 सेल असतात त्याला म्हणतो आपण सिनर्जिड्स. आणि या ठिकाणी असते सेंट्रल सेल, ही असते आपली सेंट्रल सेल, हा सेकंडरी न्यूक्लियस,
आणि इथं असतात काय तर अँटीपोडल्स. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलंय. आता जेव्हा इंटरॅक्शन घडतात तेव्हा एवढ्या गोष्टी घडायला पाहिजे बा मित्रांनो. पोलन जर्मिनेशन ऑन स्टिग्मा. कोणता पोलन ग्रेन जर्मिनेट होईल? जो पोलन ग्रेन कोणता असेल? कंपॅटिबल. झाला जर्मिनेट. त्याच्यानंतर पोलन ट्यूब तयार होईल. इट विल बी पासेस थ्रू दी स्टाईल. कारण ओव्ह्यूल आहे तर ओव्ह्यूल मधून कसा पास होईल? समजा हे पद्धतीची एक पर्टिक्युलर कार्पेल असेल, है की नाही. इथं पोलन ग्रेन जर्मिनेट झाला, यानी पोलन ट्यूब तयार झाली. ही अशा पद्धतीने पोलन ट्यूब काय करेल? पास करेल. तर त्याच्यानंतर एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनटू द सिनर्जिड. ही पोलन ट्यूब ओव्ह्यूल मध्ये, या ठिकाणी ओव्ह्यूल असेल, ही या ओव्ह्यूल मध्ये एंट्री करेल. आता कशी एंट्री करते याचे सगळं मेकॅनिझम आपलं फर्टिलायझेशन मध्ये लपलेलं आहे ना. जेव्हा आपण डबल फर्टिलायझेशनचा पॉइंट पाहू तेव्हा डिस्कस करू की ऍक्च्युअली पोलन ग्रेनची एंट्री कशी असतं. बट हिअर स्टाईल मधून पोलन ट्यूब पास झाली पाहिजे, ओव्ह्यूल मध्ये एंट्री झाली पाहिजे. ओव्ह्यूल मध्ये काय आहे? एम्ब्रियो सॅक आहे. ही याच्या आतमधला जो पार्ट आहे हा आपण इथं डिस्कस करून राहिलो. आणि याच्या आतमध्ये हा जो एग ऍपरेटस आहे इथं असेल या लोअर साईडला. या एग ऍपरेटस मध्ये 2 सिनर्जिड. या सिनर्जिड मधली जी रचना हीच महत्वाची आहे. इथं या ठिकाणी अशा पद्धतीचं एक स्ट्रक्चर असतं पहा, ज्याला आपण म्हणत असतो फिलीफॉर्म ऍपरेटस. काय म्हणायचं आहे? फिलीफॉर्म ऍपरेटस. आणि या फिलीफॉर्म ऍपरेटसचं काम असते की जेव्हा एखादी पोलन ट्यूब, समजा इथून पोलन ट्यूब आली ज्याच्यामध्ये काय मेल गॅमिट्स, तर या पोलन ट्यूबला डायरेक्ट करणं, त्याची डायरेक्शन ठरवणं, त्याला गाईड करणं, हे कोणाचं काम असेल? या फिलीफॉर्म ऍपरेटसचं. मग हा काय करेल? या पोलन ट्यूबला अशा ठिकाणी पास करेल, हे बघा अशा पद्धतीनं, का जिथं काय आहे? एकतर आपली एक सेल आणि त्याच्या बाजूने काय असेल? ही सेंट्रल सेल. म्हणजे मेल गेमीट डायरेक्टली एम्ब्रियो सॅक मध्ये रिलीज केले जातील. हा निर्णय कोण घेणार? फिलीफॉर्म ऍपरेटस प्रेझेंट इन दी सिनर्जिड. कसं आहे? पोलन ट्यूब एंट्री होऊन राहिली, पण ती पोलन ट्यूब ऍक्च्युली कुठं पोहोचली पाहिजे? ती इट शुड बी रिच टू दी गेमिट्स, कारण त्याच्यामध्ये वेगळे गेमिट्स आहेत. तर म्हणून त्यांनी म्हटलंय की सिनर्जिडचं एक पर्टिक्युलर फंक्शन आहे की तो पोलन ट्यूबच्या डायरेक्शनला गाईड करतो. आणि त्याच्यानंतर डिस्चार्ज ऑफ द मेल गॅमिट्स इनटू द सिनर्जिड. हे मेल गॅमिट या एका वेळेस एकाच सिनर्जिड मधून पोलन ट्यूब पास होते. हा मुद्दा क्लिअर करा. मग हे सिनर्जिड मधून जेव्हा पास होईल त्याला आपण काय म्हणू? की डिस्चार्ज ऑफ द मेल गॅमिट्स इनटू द सिनर्जिड. मग डिस्चार्ज झाले. आता हे 2 मेल गॅमिट रिलीज झाले. एक मेल गॅमिट एक सोबत फ्यूज होईल, दुसरा मेल गॅमिट या सेंट्रल सोबत फ्यूज होईल. म्हणून म्हटलं की समोरचा पॉईंट कोणता? मुवमेंट. ऍक्च्युअली मुवमेंट कोणाची? तो मुवमेंट ऑफ दी स्पर्म्स किंवा मुवमेंट ऑफ दी गॅमिट्स. मग आता हे जे 2 मेल गॅमिट्स आहेत यातला एक मेल गॅमिट फ्यूज होईल कोणासोबत? एक सोबत. आणि याच्यापासून तयार होतं ते झायगोट. आणि जो दुसरा मेल गॅमिट आहे तो फ्यूज होईल कोणासोबत? सेंट्रल सेल. आणि याच्यापासून तयार होत असते मित्रांनो PEN, ज्याला आपण म्हणतो एंडोस्पर्म. ते कसा तयार होते, काय तयार होते, हे आपण फर्टिलायझेशन मध्ये डिस्कस करू. तर या ठिकाणी पूर्ण पोलन पिस्टिल इंटरॅक्शन मध्ये लक्षात हे ठेवा की सगळ्यात पहिले पोलन ग्रेनचं काम काय, पिस्टिलचं काम काय, कार्पेलचं काम काय. तो एक सरफेस प्रोव्हाइड करतो, तो एक स्टिग्मा प्रोव्हाइड करतो की ज्या ठिकाणी पोलन ग्रेन लँड झाले पाहिजे. मग तो पोलन ग्रेन कम्पॅटिबल आहे की इनकम्पॅटिबल याचा निर्णय घेण्यात येईल, त्याला आपण रेकॉग्निशन म्हणतो. मग पोलन ट्यूब जो कम्पॅटिबल असेल, राईट आहे, ज्यांचे जीन्स जुळतात, तो जर्मिनेट होईल. नंतर बाकीच्या प्रोसेस अशा पद्धतीनं घडतील आणि नंतर फायनली काय घडेल? फर्टिलायझेशन. सो फॉर टुडे we have discussed all the event reacting or entering in the pollen pistil interaction. Okay,
सो दिस इज सफिशियंट फॉर टुडे. याच्यानंतर फर्टिलायझेशनचा जो पार्ट आहे तो आपण नंतर डिस्कस करू.